मॅरेज सर्टिफिकेट दे. नाहीये. ऑस्ट्रेलियामध्ये लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट देत नाहीत का? देतात, पण तिकडे एकत्र राहायला लग्न करावंच लागतं असं नाही. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहोत. म्हणजे तुमचं लग्न झालेलं नाहीये. सॉरी दादा, पण म्हणजे तू खोटं बोललास माझ्याशी. निघ. खोटारड्या माणसांना माझ्या घरात जागा नाहीये. चालता होईत ना? निघ म्हणजे काय? का? हे घर माझंही आहे. तू कधीच खोटं बोलत नाही. मला एक प्रश्न आहे, तू वहिनींची असं घाईने 3 दिवसात का लग्न केलं? गौरांग, आत्ताच्या आत्ता तुझं तोंड बंद करण्यात मी काय करेन मी सांगू नाही शकत. वा दादा, तुझं खोटं लपवण्यासाठी इतरांची तोंड नाही बंद करतायत. गौरांग, प्लीज 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 कृपा करून शांत व्हा. प्लीज शांत व्हा. हे बघा, हे असे प्रश्न रागाने नाही सॉल्व्ह होत. फक्त चुका होतात हातून. प्लीज शांत व्हा. माझी शपथ आहे तुम्हाला. हे बघ मंजिरी, मी तुला जे काही सांगितलं ते सत्यजितनी मला सांगायला सांगितलं होतं. आता तो इथे असा अचानक का आला हे मला कसं माहित? यात माझी काय चूक आहे? अगं असाच आहे तो. अगं मी तुला दोष द्यायला नव्हते आले इथे. तुझी मदत मागायला आले होते प्रिय. मी काय मदत करणार यात सांग ना मला. हे बघ मंजिरी, ऐक माझं. आता ना ही सगळी परिस्थिती तुलाच सांभाळायची. मंजिरी वहिनी दी ग्रेट. तिच्यामुळे नुसतं मी या घरात नाही तर माझ्या बेडरूम मध्ये. मस्त. म्हणजे आजपर्यंत आपण आपल्या दादांच्या उपकारांवर जगलात, आता वहिनीच्या उपकारांवर जगणार नाही का? मित्रा, हे बघ गौरव, मला या घरात यायला राहायला अशी कोणाच्या उपकारांची गरज नाही. मला मुळात कोणाची मदतच नकोय. खूप वेळा समजावून सुद्धा नाही समजलं मला. चूक झाली माझी आणि चुकीची शिक्षा मिळणं हा हक्क आहे माझा. तुम्ही शिक्षा द्या मला, कुठलीही द्या. मग मी करू का स्वतःला शिक्षा? आमच्या शाळेत ना बाई चुकलं की बाकावर उभं करायच्या एका पायावर. मी तसं करू का? हं? भूक लागली. जेवूया? नाही, मी खाईन नंतर. घे. खरी शिक्षा तर अजून बाकी आहे.